ज्यांना कुठलीही जात नाही, जे शेतकरी ही आपल्या सर्वांची एकच जात आहे, ते आदरणीय शरदराव जोशी साहेबांना प्रथमतः वंदन करतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले शेतकरी संस्था आहे, याचा मूळ उद्देश आतापर्यंत आपण सर्वांनी जो सांगितला की जो शेतकऱ्यांना आपला माल हा भविष्याचा भाव पाहून त्या ठिकाणी एका विशिष्ट अशा प्लॅटफॉर्मवर विकता येतो। जर एखाद्या वेळेला आपला माल हा त्या ठिकाणी मार्चमध्ये जर शेतीचा माल निघत असेल आणि ज्यावेळेला आपल्याला तो माल हा मे मध्ये विकायचा आहे, एप्रिलमध्ये विकायचा आहे, तर त्यावेळेला आपण वायदे बाजार काय आहे हे पाहून त्या ठिकाणी भविष्यामध्ये ज्या भाव त्या प्लॅटफॉर्मवर आहे त्या भावामध्ये आपण आपला माल विकू शकतो। या संदर्भामध्ये सर्वांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे। दादा या ठिकाणी एलसीडीएक्स हे वायदे बाजारामध्ये असलं पाहिजे आणि ते शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे। यामध्ये बिलकुल सरकारने वायदे बाजारामधून जे काही सोयाबीन असेल, चणा असेल, हे जे काही वाण असतील हे वाण वगळलेले आहे, ते वाण देखील वायदे बाजारामध्ये असले पाहिजे, यामध्ये बिलकुल चुकत नाही। पण दादा मी आपण राष्ट्रीय अध्यक्ष आहे, निश्चितपणे आपल्या एका शब्दाचं वजन हे दिल्लीपर्यंत देखील पोहोचतं, पण मी या ठिकाणी प्राकर्षाने सांगू इच्छितो की दादा वायदे बाजाराची या ठिकाणी 4 सेंटर आहे। एक सेंटर आहे गिरोडला, दुसरं सेंटर आहे निजामाबादला, तिसरं सेंटर आहे सांगलीला आणि चौथं सेंटर आहे आपल्या उस्मानाबादला। ज्या वेळेला वायदे बाजारामध्ये माल टाकला जातो, दादा मागच्या 2 वर्षापासून वायदे बाजारामध्ये जी एनसीडीएक्स संस्था ही काम करते, ही काम करणारी संस्था कुठेतरी प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी उद्भवत आहे। निश्चितपणे एनसीडीएक्स वायदे बाजारामध्ये राहिलं पाहिजे, पण ते कुणासाठी राहिलं पाहिजे? ते तुमच्या आमच्यासाठी राहिलं पाहिजे, ते एखाद्या 4-5 दलाल लोकांसाठी राहिलं पाहिजे। आज जे एनसीडीएक्स कुठेतरी काम करते हे कुठेतरी विशिष्ट माणसांसाठी ही संस्था फक्त काम करते की काय, हे आज त्या ठिकाणी आम्हासारख्या दादा मी या ठिकाणी सांगू शकतो। एका शेतकऱ्याचा मुलगा जरी बाजार समितीला संचालक असतो तरी मी मागच्या 5-7 वर्षापासून या ठिकाणी या पुण्यामध्ये हळदीचा व्यवसाय देखील करतो। आज आता पुण्यामध्ये जवळजवळ 150 दुकान आहेत, 150 दुकानांपैकी जवळजवळ 125 दुकान त्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलाचा आहे। त्या ठिकाणी एनसीडीएक्स मध्ये जो माल लागतो तो माल मागच्या 2 वर्षामध्ये दादा जो खायचा प्रकार तो बऱ्याच जणांनी या ठिकाणी सांगितला। निजामाबादमध्ये माल लागला, निजामाबादमध्ये जान्हवी नावाचं वेअरहाऊस आहे,
वर्षाच्या जवळजवळ आपण आज 50 लाख होते हे आपण मराठवाड्यात देतो. मग जर काय वेळा एवढा 200 गाड्या माल त्या ठिकाणी जर कमी प्रतवारीचा लागला असेल, जे एसटीचे पॅरामीटर आहेत त्या पॅरामीटर मध्ये न बसणारा माल तिथं लागला असेल तर माझ्या शेतकऱ्यांचा जवळजवळ मागच्या 2 ते 3 महिन्यामध्ये इथं 20 लाख कोटी माल विकला गेला. या 20 लाख कोटी माल मागच्या 2 महिन्यामध्ये सतत बाजार प्रत्येक महिन्याला प्रत्येक दिवशी हा बाजार कमी कमी होतोय. म्हणजे जर हलक्या क्वालिटीचा माल तुम्ही तिथं लावत असाल तर त्याचा सगळ्यात मोठा फटका कुठे बसतो